रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कसे आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. आज आपण बनवतोय गाजरापासून रसमलाई. तर रसमलाई बघा किती छान अशी मस्त झालेली आहे. तर चला वेळ वाया न घालवता गाजराची रसमलाई कशी बनवायची ते आपण बघूया. रसमलाई तर बघा किती छान अशी मस्त झालेली आहे. एकच नंबर अशी झालेली आहे. खूप छान आणि खूप स्वादिष्ट अशी झालेली आहे. इथे आपण 3 गाजर साळून घेतलेले कट करून घेऊया. सर्व गाजर कट करून घेतले. तर आपल्याला मिक्सरला छान असं बारीक दळून घ्यायचे. तर इथे छान असं मस्त बारीक तुकडे करून घेतलेले मिक्सर मध्ये घालून बारीक दळून घ्यायचे. 1 वाटी दूध घेतलेले आहे. अर्धी वाटी दूध घालून घेऊया. अर्धी वाटी नंतर घालणार आहोत. 1 चमचा मलाई घेतलेली आहे. मलाई घालून घेऊया. छान मिक्सरला बारीक दळून घेऊ. मोठं मिक्सरचं भांडं खराब झालं तर मी लहान्या भांड्यामध्ये बनवून घेतलेलं आहे. तर आपल्याला याच्यावरती पुरणाची चाळण ठेवून चाळणीना गाळून घेऊया. ज्या कढईमध्ये बनवायचं त्याच कढईमध्ये लगेच गाळून घ्यायचं. तर इथे आपल्याला छान मिश्रण तयार झालेलं आहे गाजरचं. चाळणीवरती ठेवून छान मस्तपैकी फिरवून घेतल्यानंतर त्याच्यावरती काही राहतं थोडंफार तर ते निघून जातं. गाजरामध्ये मलाई दळलेली आहे. 1 वाटी रवा घ्यायचा आहे, म्हणजे 1 छोटा कप रवा घेतलेला आहे. रवा घालून घेऊया. 2 चमचे गावरान तूप घालून घेऊया. आपण पहिलं मलाई घातलेली त्याचं पण तूप निघालेलं आहे. तर इथे आपल्याला 2 चमचे असं गावरान तूप घालून घ्यायचे. 2 चमचे साखर घालून घ्यायची. 2 चमचे साखर घालून घेते. जायफळ घालून घ्यायचे. थोडं मिक्स करून घेऊया. गरज पडली तर दूध घालायचं. आपण पहिल्यांदा 1 कप दूध घातलेलं आहे. इथे 1 फुलपात्र म्हणजे 1 वाटी दूध घालून घेतलेलं आहे. आता गॅस चालू करून आपल्याला गॅसवरती छान मस्त शिजवून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे. गॅस चालू करून घेऊ. इथे आपल्याला अजून अर्धी वाटी दूध घालून घ्यायचे आणि छान आता मस्त मिक्स करून घेऊया. तुम्ही जर आधी गरम कढई करून बाकीचे साहित्य घातलं तर गिठोळ्या तयार होतात. तर त्याच्यासाठी आधी सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं. आता गॅस चालू करून घेऊया. कमी गॅसवर छान शिजवून घेऊया. जोपर्यंत त्यातलं दूध आटत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. इथे फुलपात्रामध्ये थोडंसं दूध घेतलेले आपल्याला 1 चमचा भरून कस्टर्ड पावडर घेऊन छान मिक्स करून त्यामध्ये घालायचे आहे. आपल्याला थंड दूध घ्यायचं आहे. तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर इलायची वगैरे वापरून घ्यायची. नाही वापरलं तरी काही नाही. खूप छान असा मस्त गाजराचा वास येतो. छान वास येण्यासाठी थोडंसं घट्ट होण्यासाठी कस्टर्ड पावडर वापरते. छान मस्त असं घट्टसर व्हायला लागलेलं आहे आणि कलर पण बघा किती छान असा मस्त कलर आलेला आहे. अशा पद्धतीने कलर आला पाहिजे. तुमचे गाजर जर छान मस्त लाल असले तर कलर छान येतो. छान घट्टसर असं झालेलं आहे. अजून 5 मिनिटं आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे म्हणजे पूर्णपणे घट्टसर होऊन जाईल. गॅस कमी गॅसवरच बनवायचा. मध्यंतरी आपल्याला गॅस मोठा करायचा, त्याच्यानंतर पुन्हा कमी करायचा. कमी गॅसवर छान मस्त शिजवून घ्यायचा. छान मस्त घट्टसर झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे. 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. इथे आपण 1 कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 1 लिटर दूध घालून घ्यायचे. आधी थोडंसं पाणी घालून घेऊया. दूध घालून घेऊया. हे दूध कच्चं आहे आणि घरच्या गाईचं आहे. दूध छान उकळून घेऊ. दूध छान असं मस्त उकळलेलं आहे. आपण थोड्या वेळ गॅस बंद करूया. इथे आपलं मिश्रण छान असं मस्त थंड झालेलं आहे. आता आपल्याला एका ताटामध्ये काढून छान मळून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला 1 चाळणी घ्यायची आहे. चाळणीला छान तूप वगैरे लावून घ्यायचं. तूप किंवा तेल लावून घ्यायचं. थोडंसं मी गावरान तूप घेतलेलं आहे. तूप लावून घेऊया. 1 परात घेतलेली आहे. परातीमध्ये मिश्रण काढून घेऊया. 1 चमचा तूप घालून मिश्रण छान मळून घेऊया. तर अशा पद्धतीने आपल्याला छान मळून घ्यायचंय. मिश्रण 5-1 मिनिटं सुकून देऊया. थोडंसं गरम असल्यामुळे थोडंसं ओलसट आहे. थोडंसं असं पसरून द्यायचं म्हणजे छान मस्त सुकून जाईल. हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. मळल्यानंतर छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. लाडू तयार करून घ्यायचे. पेढेवाणी तयार करून घ्यायचं आहे आणि 1 चाळण घेऊन चाळणीमध्ये लाडू ठेवून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने सर्व लाडू आपण पेढे तयार करून घेऊ. असे आपल्याला पेढे तयार झालेले आहेत. पाण्याला पण उकळी आलेली आहे. पाण्यामध्ये आपल्याला 10 मिनिटं छान मस्त वाफळून घ्यायचे आहेत. इथं पाण्याला छान उकळी आलेली आहे. पाण्यामध्ये 1 स्टँड ठेवून घेऊ. पाण्यामध्ये स्टँड ठेवून घेतलेलं आहे. चाळण ठेवून घ्यायची आहे. 10 मिनिटं झाकण ठेवून देऊ वरतून. इथे 10 मिनिटं झालेली आपण झाकण काढून घेऊया. छान मस्त असे फुगून वरती आलेले आहे. चाळण वरती काढून घेऊया आणि आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. दूध थंड झालेलं होतं. पुन्हा गरम करून घेऊया. दूध
दुधावरची कडाची साय काढून घ्यायची आहे. इथे गाजराचा आपण थोडासा हलवा ठेवलेला दळलेला तो दुधामध्ये घालून घ्यायचा आहे. इथे थोडेसे काजू बदामाचे काप घेतलेले आहे ते सुद्धा घालून घेऊया. 1 वाटी साखर घेतलेली आहे, साखर घालून घेऊया. 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. दुधामध्ये गरम दूध आहे त्याच्यामध्ये थंड करून घेतलेलं आपण दूध त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर घालून घेऊया. कस्टर्ड पावडर दुधामध्ये ओतून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता किती छान असे मस्त आपलेवाले पेढे तयार झालेले आहे. कलर तर बघा एकच नंबर असा मस्त झालेला आहे आणि खूप छान असे मस्त मऊसूत असे शिजलेले आहेत. आता आपण दुधाला छान उकळी घेऊया. दुधाला छान मस्त उकळी आलेली आहे. दुधामध्ये आपल्याला हे पेढे सोडून घ्यायचे. छान मस्त घट्टसर दूध झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हे पेढे सोडून घेतलेले आहे गाजराचे. तर बघू शकता किती छान असं मस्त आपल्याला इथं रेसिपी झालेली आहे. आता अजून आपल्याला 5-1 मिनिट आपल्याला झाकण ठेवून दूध उकळून घ्यायचं आहे कमी गॅसवर. झाकण ठेवून देऊया, गॅस बंद करूया, बघूया 5 ते 10 मिनिटानंतर. यात आपण झाकण काढून बघूया. तर बघू शकता किती छान अशी मस्त आपल्याली रसमलाई झालेली आहे. आता वाटीमध्ये सुद्धा काढून घेऊया. तर फुगून छान असे मस्त वरती आलेली आहे. मग असे बघितलं तुम्ही पूर्ण खाली होतं आणि आता बघा किती छान असे मस्त वरती आलेली आहेत. तिथे वाटी घेतलेली एकदम घट्टसर अशी मस्त झालेली आहे. तर बघा किती छान अशी मस्त आपल्याली रसमलाई तयार आहे. रसरशीत अशी रसमलाई तयार आहे. तर रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की मला कमेंट करून कळवा. रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि अशा पद्धतीने गाजराची रसमलाई नक्की बनवून बघा. तर धन्यवाद.